नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर सोमसे. आज आपण आलो आहेत प्रवीण डाळिंब खोड तंत्रज्ञानजनक असलेले प्रवीण माने साहेब यांच्या बंगल्यावर. हे आज ज्यांनी जे झाड तयार केलं आहे ते स्वतः कारीगर इथं आलेत. त्यांना आपण विचारूया की हे झाड नेमकं तुम्ही कसं केलं. नमस्कार सर, तुमचं नाव काय? नमस्कार मित्रांनो, मी कर्नाटकातला आहे. ह्या डाळिंबाच्या कामासाठी मला माने साहेबांनी बोलवलेत. तर ह्या कामाचे मी बऱ्याच ठिकाणी काम केलं, भरपूर डिझाईन केला, वेगळ्या वेगळ्या प्रकार काय बी करतो, पण हे झाडाचा प्रकार ते मी कुठे केलेलं नव्हतं. माने साहेब म्हणले आम्हाला इथं झाड बनावं लागतं, झाड पाहिजे. ठीक आहे म्हणलं मी करू, पण आम्हाला थोडंफार माहिती आहे म्हणलं, जास्त माहिती आहे आम्ही सांगू म्हणलं तुम्हाला. त्या माहिती त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याचं मी काम केलेलं आहे. पण ह्या कामाचे बरेच दिवस गेला. साधारणतः तुम्हाला या झाडाला किती महिने गेले, म्हणजे किती दिवस लागले ह्याला? साधारण कमी कमी ते 7 महिन्यांनी गेलेलं आहे. ह्या प्रकारचं तुम्ही कधी झाड बनवलं होतं का महाराष्ट्रात? कधी ह्या प्रकारचं असं कुठे केलं नाही. केरळमध्ये मी नारळाचं झाड बनवलेलं होतो, पण तेवढं काय विशेष नव्हतं त्या का झाडाचे. पण हे जरा झाड बरंच वैशिष्ट्य झाड असं झाले इथं. जर हे झाड तुम्हाला कोणाच्या, म्हणजे कशी कल्पना सुचली, हे तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं हे झाड असं तयार करण्यासाठी? माने साहेबांचा मार्गदर्शनानुसार आम्ही केलं, पण त्यांनी आम्हाला सुचवले आम्हाला काही करून आम्हाला हे झाड उभा करून द्यावं लागतं. मी तुम्हाला साथ देतो आणि मी तुम्हाला सल्ला देतो आणि मी तुम्हाला साथ देतो, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. तुम्ही बी हाय, मी चला मिळून आपण करूया, हे उभा करूया, अशा मार्गदर्शन त्यांच्या मार्गाने मी झाड बनवून दिलेलं आहे. म्हणजे आता महाराष्ट्रात असं अशा प्रकारचं झाड तुम्ही कधीच बनवलं नसेल? मी कुठंच केलं नाही असे बरं. मी बरंच केलं, दुसरे डिझाईन मी चांगलं केलं, बरंच बनवतो. मी झाड मी पहिल्यांदा केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं जे झाड बनवले, नगरामधला हंगेवाडी गाव आहे, मग त्या ठिकाणी त्या म्हणतात ह्या झाड बघून त्यांनी आम्हाला असं असं झाड आम्हाला बी बनवून द्यावं लागतंय, आम्हाला द्या, चांगलं दिसतं ते, 1 नंबर दिसत. मी म्हटलं माने साहेबांचं मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडनं तुम्ही किती पाहिजे त्यांना विचारून घ्या, मग आम्ही बनवू. ते म्हणले काय करणं आमच्या, आम्ही बनवून तुम्ही द्या आम्हाला. मग केलं आम्ही, पण एवढं ह्याच्यासारखं झालं नाही. साधारणतः हे झाड बनवण्याचा कालावधी तुमचा किती गेला? कालावधी अवरेज कमी कमी 7 महिने गेलं. 7 महिने. हा, ह्याच्या साहेबांनी बी खूप खर्च केले. ते आमची मजुरी 1.5 लाख रुपये मला दिलेत आणि इतर आवाज सगळं मटेरियल वेल्डिंग केलेलं आहे, लोहा आहे, त्याच्यामध्ये केमिकल आहे, सिमेंट आहे, त्यात प्रकारचा वाळू वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे नेमका टोटल खर्च किती झाला? मी एक 5 लाख रुपये गेले खर्च, याला खर्च झाला. साधारणतः 5 लाख गेले. 5 लाख गेले. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं झाड आहे, त्याला साधारणतः 5 लाख रुपये खर्च झालाय. आणि हे कारागीर स्वतः म्हणतात, त्यांच्याच तुम्ही तोंडून ऐकले. अजून काय या झाडाच्या बद्दल तुम्हाला काय माहिती सांगू शकता? काय जसं का माला साहेब जर म्हणले आम्हाला अजून काय वेगळा प्रकार जरी करा म्हणले, आम्ही बनवून तयार आहेत, आम्ही करू शकतो, काय अडचण नाही. हा, त्यांच्या बुद्धीनुसार आपण अजून काय वेगळा करा म्हणलं आम्ही करू शकतो. त्यांचं मार्गदर्शन ते आम्हाला सल्ला देतात, आपण करून देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण ऐकलं असेल हे झाड